मन सानूल सोनूल चिमुकल साजीर मन फुलातल्या कळी परी झालं कसं गोजीर मन सानूल सोनूल चिमुकल साजीर मन फुलातल्या कळी परी गोजीर. दोन मनांच्या हसल्या आशा जुळून आल्या गुलाबी रेषा अजून एक जीव होणार आता. खरं तर आम्ही त्याची खूप वाट पाहतोय, त्याची किंवा तिची जे पण असेल ते आम्ही खूप उत्साहाने त्यांची वाट बघून त्यांना स्वीकार करणार आहे. आणि माझ्या साईडनी तर मी त्याच्यासाठी किंवा तिच्यासाठी खूप म्हणजे असे आत्या म्हणून खूप स्वप्न बघितलेत की मी त्याचे हाऊस किंवा तिची हाऊस पुरवेल किंवा मी त्याला किंवा तिला म्हणजे माझ्या साईडनी कपडे आणेन किंवा त्याचे खूप लाड करेन. मला चॉकलेट आवडतं सो त्याला पण चॉकलेट किंवा तिला पण चॉकलेट आवडलीच पाहिजे मला असं वाटते. आणि हां म्हणजे की मी खरंच खूप खुश आहे कारण की मी आत्या झाली आहे होणार आहे. सो मी त्याचे खूप लाड करेन एवढं आहे माझं. मी पण ना बारीक आहे. मी बारीक असल्यावरती माझं मग तुमच्या दोघींचं मी श्वास तू बंध मी रेशमी खुणा फूल तू गंध मी धुंद भावना डोळ्यात पाहूया दोघात राहूया ये ना तुझ्या माझ्या प्रेमासाठी ओ तुझ्या माझ्या जन्मासाठी हो बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा.
विश्वात राधेची की कृष्णाची गप्पाई होणार तू कोणाची ग आई झाला बाई ऋतू सावळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा जन्मास्तुरीचा लाभला जन्मास्तुरीचा लाभला कस्तुरीचा सुवास बाई चहू दिशात पांगला गंधतीचा ग गुणाचा शोभतो साजिर ग सुंदर जोडा राघो मैनेचा वंश वाढेल वाढेल दुड दुड धावेल खर त्याचे गोकुळ होईल चक्र ऋतूंचे फिरते ग वसंत हिरवा येतो ग शिशिराची चाहूल कधी कधी पानगळ होते ग सृष्टीचा हा खेळ बाई न्यारा फुलवितो अवघ्या संसारा आला बाई ऋतू सावळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा स्वप्नी पुनवेचा चांदवा स्वप्नी पुनवेचा चांदवा बाळ मुठीतून भरला खडी साखरेचा गोडवा बाळ मुठीतून भरला खडी साखरेचा गोडवा माझी मालर लाडाची मखनीने घुसळीते नि करते संसार डोळ्याचा हळदी कुंकवाची कोयरी सौभाग्याचे दान रे मुनी उजळविते घरदारा भावबंध हे गहिरे ग मोहतयांचा विणला ग मधुर केशरी प्रेमाचा पारिजात हा फुलला ग लक्ष्मी नारायणाची ग जोडी पंचामृताची ग तिला गोडी सुखाच्या या लागल्या कळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा मुलीची कारण मुली लक्ष्मी आहे मुलीच्या रूपात लक्ष्मी घरात येते. मुलगीच पाहिजे आम्ही दोघे पण घेणार. आम्ही आई वडील होणार आहेत आणि आई वडील होणे जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे त्यामुळे आम्ही बाळाची काळजी आम्ही दोघे पण घेऊ एक आई वडिलांसाठी घरात एक मुलगा तो एक मुलगी येणार आहे सगळ्यात जास्त समाधानकारक गोष्ट असते आणि एक आई होणं म्हणजे जगातील सगळ्यात मोठं एक सौभाग्य असतं जेव्हा एक मुलगी एक आई होते तेव्हा तिला पूर्ण पद्धतीने एक मातृत्व किंवा एक स्त्रीत्व येतं आम्हाला जर बाळ होता आम्ही आतून त्याची वाट बघतोय आम्ही खूप खुश आहोत की आम्ही आयोजन होणार आहोत आणि तो या जगात आला तर आम्ही त्याला सर्व जेवढं आमच्या पद्धतीने होईल आम्ही तेवढं त्याला सुख देऊ मुलाला चांगले संस्कार देऊ त्याला देऊ. चला सख्यानो या गया गजरा जायचा सख्या हो माळून घ्या ना हसऱ्या बाळाची
तुमचं काय? नातवाचा लाड तर आम्हीच पुरवतो, फक्त त्यांचं नाव होतंय. लाड सगळं आमच्याकडूनच असतोय. काय ठीक आहे. ग माझ्या तू बसलिया तुला चोरून का पाहतय मन खुदकन हसतय लाजता ग तू पुन्हा जीव झाला बावरा झालं पार आता सार जिन सजलया आज न्यार वायवार हळुवार जिन सजलया झालं पार आता सार जिन सजलया. माझी प्रतिक्रिया अशी आहे की मला मुलगी झाली तरी चालेल, मुलगा झाला तरी माझी अपेक्षा अशी की मुलगी आमच्या घरात चांगली म्हणून लक्ष्मी म्हणून जन्माला यावा. मुलगी असली तरी चालेल, मुलगा असला तरी चालेल, पण तिचे खूप मी लाड पुरवणार. बाळ घरात आल्यावर आनंदाला खूप उद्यान येतं आणि बाळाला बघून असं वाटतं की घरात लक्ष्मी किंवा मुलगा जरी असला तरी प्रसन्नता येते आणि आनंदाचं वातावरण निर्माण होते. त्यामुळं घरात असं वाटतं की कधीही आपल्या घरात गरिबी येणार नाही किंवा श्रीमंतीचा गर्व होणार नाही. या आनंदाने ते बाळाला बघून मन तृप्त होते. मी पण घेणार आणि आमच्या नणंदबाईमध्ये मी एकटीच भाऊज आहे, त्याच्यामुळे आजी झाली. पहिल्यांदाच आमच्या मोठ्या नणंदबाईला नातू कुणी पण होणार, म्हणजे मुलगा मुलगी कुणी पण होणार आहे, त्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटतो. तू सांग जरा तुला चोरून का पाहते मन खुदकन हसते